नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा आवाज, कर्णकर्कश असा डीजेचा आवाज, शाल, श्रीफळ, हार, तुरे, फुलांचे गुच्छे आदींसह विविध खर्चाला फाटा देऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांनी खाऊचे वाटप व हरिपाठाचे पुस्तक देऊन मोठ्या दिमाखात संतोष महाराज पोटभरे यांच्या हस्ते धर्मवीर आध्यात्मिक वारकरी सांप्रदायिक आघाडीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल महाराज डोंगरे यांच्या वतीनं शेवगाव तालुक्याच्या सोनविहीर येथे उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी संतोष महाराज पोटभरे म्हणाले की अवाढव्य खर्च करून नेत्यांचा वाढदिवस साजरा करायचा, त्यापेक्षा विठ्ठल महाराज डोंगरे यांनी शालेय लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अध्यात्माची गोडी लावली म्हणून हरिपाठ पुस्तकाचे वाटप करून समाजापुढे आदर्श ठेवला। तो खरोखरच शोभनीय असून समाजाने या गोष्टीचा आदर्श घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवी सौराष्ट्र साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज या प्रस्तुत प्रसंगी प्रथम आणि जागृतम अशा भगवंताच्या दरबारामध्ये आणि त्या ठिकाणी आज आपल्याच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्या ठिकाणी वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा आणि कशासाठी करावा तेही एक महत्त्वाचा विषय आहे। आणि आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असताना आपण रस्त्यावरती वाढदिवस साजरा करतो किंवा त्या ठिकाणी रस्त्यावरती केक कापला जातो, परंतु वाढदिवस घरा मुलांमध्ये आनंदाने साजरा करणं गरजेचं आहे। त्याच निमित्ताने आपण आज सोनविहीर या गावामध्ये त्या ठिकाणी त्यात आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सोनेरी गावचे भूमिपुत्र विठ्ठल महाराज डोंगरे यांनाही तालुका अध्यक्षपद त्या ठिकाणी दिले। वारकरी संप्रदायालाही सोबत घेत असताना त्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रालाही त्यांनी काय केलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे आणि आध्यात्मिक क्षेत्राला प्राधान्य देत असताना त्याच निमित्ताचा औचित्य साधून वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी होते, ग्रामस्थ मंडळी, असतील, महिला मंडळी असतील, त्याही सर्व उपस्थित झाल्या आणि त्याबद्दल त्या ठिकाणी सर्वांच्या वाढदिवसानिमित्त साधून मुलांना त्या ठिकाणी काय केलंय, हरिपाठ वाटवण्यात आलेले आहेत। रामकृष्ण आहे। प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव।